नाशिकमध्ये भाजप पक्षात माजी आमदार, माजी महापौरांसह 5 बडे नेत्यांचे प्रवेश झाले. विशेष म्हणजे या प्रवेशाला भाजपच्या आमदार यांच्यासह निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. मात्र पक्षातील निष्ठावंतांचा विरोध झुगारून मंत्री गिरीश महाजन यांनी या सर्वांना पक्षात प्रवेश दिला. नाशिकमध्ये उबाटा आणि मनसे पक्षाच्या माजी आमदार, माजी महापौरासह 5 पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश होणार असल्यानं याला भाजपाच्या आमदार देवेनी फरांदे यांच्यासह निष्ठावंत कार्यकर्त्यांनी विरोध केला. विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांना पक्षात घेतल्यानं पक्षाची प्रतिमा मलिन होईल अशी भावना भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. यामुळे काही काळ भाजप कार्यालयाबाहेर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अशात मंत्री गिरीश महाजन भाजप कार्यालयात दाखल होताच भाजप कार्यकर्त्यांकडून रेटारेटी करत गिरीश महाजन यांना जाब विचारण्यात आला. मात्र तरीसुद्धा सर्व विरोध झुगारून मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उबाठाचे माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, माजी आमदार नितीन भोसले यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे यांना प्रवेश देण्यात आला. यावेळी 100च्या वर आमचे नगरसेवक निवडून येतील आणि आता या पक्षप्रवेशामुळे यात वाढ होऊन 104 होतील असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय. यावेळी आमदार देवेनी फरांदे यांनी आपली भावना व्यक्त केली. एक अतिशय सक्षम उमेदवार बबलू शेलार यांचा प्रवेश झालेला होता आणि आमचे उर्वरित जे सर्व उमेदवार होते आणि त्यांना घेऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन शेलार आणि पक्षाचे 3 असं जर पॅनल केलं गेलं असतं तर ते 100% निवडले जाणार होतं असं लोकप्रतिनिधी या नात्याने माझं मत होतं. माझा अदरवाईज कोणाच्या पक्षप्रवेशाला विरोध करण्याचं कारण नाही. कार्यकर्त्याच्या पाठीशी मला असं वाटतं की ते वर्षानुवर्ष कार्यकर्ते काम करतात आणि जर निवडून येण्याचे संकेत आपल्याला दिसत आहेत तसं लोकप्रतिनिधी म्हणून मला वाटत होतं की ह्या ठिकाणी बाहेरून आलेला 1 आणि त्याच्याबरोबर 3 दिले तर निश्चित स्वरूपामध्ये पक्ष विजयी होईल. ह्याच्यासाठी मी आजची भूमिका मांडलेली होती. तुम्ही मला सर्वजण ओळखतात की गेल्या 40 वर्षामध्ये मी माझ्या स्वतःवरती कधी अन्याय झाला असेल, कुठली भूमिका पक्षाची घेतली गेली असेल, काय गेली असेल, स्वतःसाठी आजपर्यंत कधीही जाहीर भूमिका घेतली नाही. पक्षाची मी निष्ठावान कार्यकर्ती आहे आणि ती भूमिका मी कधीही घेणार नाही. परंतु सर्वांनीच नेते व्हायचं आणि प्रत्येकाने आपलं आपलं बघायचं. मग पक्षाच्या निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला कोणी पाठबळ द्यायचं. त्यामुळे मी फक्त सकाळी पक्षाला पोस्ट टाकली, म्हणजे याच्यावरती सोशल मीडियावरती पोस्ट टाकली होती. एवढाच विषय आहे. आपले डोळे मानवलेले आहेत, आपण गैवरून आलेला आहे. आपल्याला काय भावना आहे? एक कार्यकर्त्यांची सुद्धा आज तीच भावना होती तिथे कार्यालयात. नाही, गैवरून येण्याचं कारण महत्वाचं म्हणजे मी एक अतिशय सामान्य कार्यकर्ती आहे आणि माझ्या डोळ्यासमोर जर कार्यकर्त्यांना बळी दिला जात असेल तर हे काही बरोबर मला वाटलं नाही. जे आज पक्षामध्ये आलेले आहेत, पक्षाची वरिष्ठ पदाधिकारी म्हणून मी त्यांचं स्वागत करते, पण आज जे काही घडलं ते मला काही आवडलेलं नाहीये. या सगळ्याच्या निमित्ताने तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला गेला पक्षातल्या काही लोकांकडून आणि म्हणून अशा पद्धतीचं हे सगळं समोर येताना दिसतंय का? मला कोणी कोंडीत पकडत असेल, ज्यांना पकडायचं असेल त्यांनी मला जरूर पकडावं, मी त्याला कशालाही घाबरत नाही. परंतु ह्या सगळ्या विषयांच्या माध्यमातून मला असं वाटतंय की माझ्या भूमिकेच्या सोबत आमच्या जुन्या पक्षाच्या नेत्यांनी
ह्या विषयामध्ये जर उभे राहिले असते तर पार्टीच्या कार्यकर्त्यांना आज वेगळा संदेश गेला असता. एकूणच भाजपामध्ये या 5 बड्या नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे जुने नाशिक भागात राजकीय समीकरणं बदलणार आहे. उमेश रावणकर, दिशा न्यूज, नाशिक.